रामकृष्ण हरी नर्मदे हर. आज दिनांक 4 फेब्रुवारी 2026 आपण आपल्या परिक्रमेतल्या 96व्या दिवसाच्या पडावाला सुरुवात करतोय. गुप्तगंगा आश्रम या ठिकाणाहून काल संध्याकाळी आपण या ठिकाणी विश्रांतीसाठी थांबलो होतो. या मंदिराच्या पाठीमागे गुप्तगंगा प्रवाहित आहे, त्याचं आपण कालच दर्शन केलेलं आहे. आश्रमातून बाहेर पडल्यानंतर आपण या मार्गाने उजव्या बाजूने आलो होतो त्या मुख्य रस्त्यावरून, आणि आता हा जो सरळ मार्ग चाललेला आहे या मार्गाने आपल्याला डाव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. हा मार्ग पुन्हा जाऊन त्या मुख्य मार्गाला भेटेल. प्रकारे साधारण 15 ते 16 किलोमीटरचा परिक्रमेतला पडाव आपल्याला आजच्या या मुख्य रस्त्याने केल्यानंतर नर्मदा मैयाच्या किनाऱ्याने मार्ग आपल्याला लाभणार आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आश्रमापासून साधारण 200-300 मीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी हा एक मुख्य रस्ता लागलेला आहे. या मुख्य रस्त्याने आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. हा डाव्या बाजूने येणारा मुख्य रस्ता आहे, पण अजून पलीकडे पुलाचं काम चालू झालं नसल्यामुळे हा मार्ग चालू झालेला नाहीये. या उजव्या बाजूने आपल्याला सरळ सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रात्री आपण विश्रांतीसाठी गुप्तगंगा या आश्रमात थांबलो. त्या ठिकाणी सदाव्रत होतं. 9 ते 10 परिक्रमावासी एकूण मिळून त्या ठिकाणी होते. तर त्यातले एक वृंदावन वरून आलेले परिक्रमावासी होते आणि एक मध्य प्रदेश मधले होते. या दोघांनी मिळून सगळ्यांसाठी भोजन प्रसादी तयार केली होती आणि आपण त्यातलं एक कार्य घेतलं होतं. संध्याकाळी जी काही भांडी तयार होतील ती भांडी साफ करण्याचं कार्य आपण घेतलं होतं. ते आपण पूर्ण केलं आणि पुढे मार्गस्थ होत आहोत. सकाळी चाय प्रसादी बालभोग्याचा स्वीकार करून आपण परिक्रमेतल्या पुढच्या पडावामध्ये 7:15 वाजता मार्गस्थ झालोय. आज एक आनंद आहे. याचं कारण असं आहे, आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन होणार आहे आणि किनाऱ्याने आपण पुढे मार्गस्थ होणार आहोत. आता आनंद आता आहे, पण किनाऱ्याचा मार्ग किती सापडेल ते माहित नाही. कारण किनारा मार्ग म्हणतात, पण तो सुद्धा गावागावातून काढलेला असतो. हरकत नाही, गावागावातला मार्ग जरी असला तरी त्याच्यातला एक आनंद वेगळाच असतो. बघूयात आपल्याला आज काय काय अनुभव येतोय पडावामध्ये ते. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने थोडंसं पुढे आल्यानंतर मोहगाव रय्यत हे गाव आपल्याला मार्गात लागलेलं आहे. याचा अर्थ गुप्तगंगा आश्रम हे मोहगाव मध्ये स्थित होतं. आपण या ठिकाणाहून सरळ सरळ पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. मोहगाव हे तालुक्याचं ठिकाण दिसतं या ठिकाणचं. या मोहगावातून बाहेर पडल्यानंतर 2 रस्ते दिसतात. एक डावीकडे जाणारा घुगरीकडे, या रस्त्याने आपल्याला न जाता सरळ सरळ समोरच्या रस्त्याने आपल्याला मार्गस्थ व्हायचंय. संगमापर्यंत आपल्याला या ठिकाणाहून जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पाठीमाग जे हॉटेल दिसतंय छोटस, त्या हॉटेलमध्ये मैयानी चाय प्रसादीसाठी बोलवलं. ती चाय प्रसादी स्वीकारून आपण पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. गुप्तगंगा आश्रमातून साधारण 7 ते 7.5 किलोमीटर या सरळ सरळ रस्त्याने पुढे मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी इंद्रा नावाचं गाव आपल्याला दिसायला सुरुवात झालेली आहे. याही गावातून आपल्याला सरळ सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण रयगाव गावाच्या या चौकात आलेलो आहे. या ठिकाणाहूनही 2 मार्ग आहेत. हा सरळ एक मार्ग आहे आणि एक डाव्या बाजूचा जो मार्ग आहे तो वाहनासाठीचा मार्ग आहे आणि पैदल मार्ग आपल्याला सरळ सरळ पुढे मार्गस्थ व्हायचं पैदल मार्गाने जाण्यासाठी. रामकृष्ण हरी नर्मदे हर. कारण या पैदल मार्गाने जर आपण गाडी घेऊन पुढे गेलो तर गाडीला पुढे मार्ग नाही आहे, त्याच्यामुळे हा गाडीने जाण्यासाठीचा रामनगरकडचा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपण आपल्या पैदल मार्गाने सरळ सरळ पुढे या रयगावातून मार्गस्थ होऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रयगावचा तो फाटा आपण गुप्तगंगा आश्रमातून साधारण 9 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावर लागला होता. आणि नर्मदे हर नर्मदे हर हा सुद्धा जाणारा मुख्य रस्ता आहे. पण या मार्गाने जर वाहन घेऊन आलो तर पुढे नर्मदा मैयाच्या वरून जाणारा एक पूल लागतो. त्या पुलावरून ती वाहनं घेऊन जावी लागतात. त्याच्यामुळे पैदल आपण किनाऱ्याने जाणार आहोत, पण वाहनाला किनाऱ्याने मार्ग नसल्यामुळे तो फाटा आहे त्या ठिकाणाहून वाहनांनी जावं. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रयगाव फाट्यापासून साधारण 1.5 ते 2 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी सालीवाडा हे गाव लागलेलं आहे. नर्मदे हर बेटा नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. याही गावातून आपण सरळ पुढे मार्गस्थ आहोत.
रामकृष्ण हरी नर्मदे हर. गुप्तगंगा आश्रमापासून साधारण 14 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावर आपल्याला मार्गामध्ये देवगाव लागलेला आहे. या देवगाव पासून साधारण 1.5 ते 2 किलोमीटर पुढे मार्गस्थ होऊन आपल्याला नर्मदा मैयाचा किनारा आणि बुडनेर नर्मदा मैयाचा संगम त्या ठिकाणी लाभेल. आपण तिथपर्यंत आता मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. देवगाव मधून अर्धा किलोमीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी डाव्या बाजूला मा नर्मदा संगम स्वागतद्वार आहे. तिथून आपल्याला आतमध्ये डावीकडे मार्गस्थ व्हायचंय. कमानीतून आतमध्ये आल्यानंतर अशा प्रकारचा हा मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचं हे देवगाव आहे. या ठिकाणून आपण सरळ सरळ पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. कमानीतून साधारण अर्धा किलोमीटर आतमध्ये मार्गस्थ झाल्यावर एक आडवा रस्ता लागलेला आहे. त्या रस्त्याने आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. साधारण 16 किलोमीटरचा परिक्रमेतला पडाव आजचा आपण गुप्तगंगा आश्रमापासून गाठून या ठिकाणी नर्मदा मैयाच्या किनाऱ्यापर्यंत पोहोचलोय. 2 दिवसातून पहिल्यांदा आपल्याला या ठिकाणी दर्शन होतंय. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. समोर जो परिसर दिसतोय तोच परिसर म्हणजे जमदाग्नी ऋषींचा आश्रम आहे. आपण आता तिथपर्यंत मार्गस्थ होऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी बघा डाव्या बाजूला पातालेश्वर मंदिर दिसतंय. आपण वरती दर्शन घेऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणाहून आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन होत आहे. अजूनही सुंदर दर्शन आपल्याला पुढे गेल्यावरती होणार आहे. आता आपण पातालेश्वर महादेव मंदिरामध्ये दर्शन घेऊयात आणि मग पुढे मार्गस्थ होऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी आल्यानंतर 3 मंदिरं आहेत. प्रत्येक मंदिरामध्ये शिवलिंग स्थित आहे. आपण दर्शन घेऊयात. कोणत्या शिवलिंगाचं नाव काय आहे आपल्याला माहित नाही, पण आपण सगळ्यांचं दर्शन घेऊयात या ठिकाणी. रामकृष्ण हरी नर्मदे हर. नंदी महाराजांचं दर्शन घेऊन त्यांच्या परवानगीने आपण शिवलिंगाचं दर्शन घेऊयात. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. त्याच्या बाजूच्याच मंदिरामध्ये या ठिकाणी बघा प्राचीन अशी एक मूर्ती आहे. आपण दर्शन घेऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी पातालेश्वर शिवलिंग स्थित आहे. पण नंदी महाराजांच्या परवानगीने त्यांचंही दर्शन घेऊयात. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. हे जे मध्यभागी स्थित आहे हे पातालेश्वर शिवलिंग आहे. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या 3ऱ्या मंदिरामध्ये सुद्धा एक शिवलिंग स्थित आहे. आपल्याला या शिवलिंगाचं नाव माहित नाही, आपण दर्शन घेऊयात. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. ओम नमः शिवाय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. बऱ्याच दिवसांनी आपल्याला प्राचीन असं शिवलिंग या ठिकाणी स्थापित असलेलं भेटलेलं आहे. आपण या ठिकाणी थोडा वेळ साधना करूयात आणि मग पुढे मार्गस्थ होऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी पातालेश्वर महादेव मंदिरामध्ये स्थित असणाऱ्या सर्व शिवलिंगांचं आपण दर्शन घेऊन थोडा वेळ साधना करून या ठिकाणाहून आता पुढे मार्गस्थ होत आहोत. मंदिरातून बाहेर पडल्यानंतर या ठिकाणी समोरच जो मार्ग दिसतो त्या मार्गाने आता पुढे मार्गस्थ व्हायचं आपल्याला. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पुढे गेल्यावर आपल्याला बुडनेर मैया आणि नर्मदा मैयाचा संगम दिसेल. त्यात दर्शन घेऊन आपण पुढे मार्गस्थ होऊयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पाठीमाग हे जे दिसतंय ते जमदग्नी ऋषी आश्रम आहे. त्या आश्रमामध्ये महाराजांच्या विनंतीवरून भोजन प्रसादी प्राप्त करून विश्रांती करून आता आपण पुढे मार्गस्थ होत आहोत. आश्रमातून बाहेर पडल्यानंतर या ठिकाणी डाव्या बाजूला जो मार्ग दिसतो त्या मार्गाने आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. या मार्गाने पुढे आल्यानंतर खाली उतरण्यासाठी या पायऱ्या आहेत. त्या पायऱ्यांनी खाली उतरून जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. आपल्याला आता जे डोळ्यासमोर दिसतंय ते बुडनेर मैया आणि नर्मदा मैयाचा संगम स्थान आहे. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. उजव्या बाजूने नर्मदा मैया आहे
आणि या ठिकाणी डाव्या बाजूने बुढनेर मैया आहे. या दोन्ही मैयांचा संगम होणार हे पवित्र असं स्थान आहे. या ठिकाणाहून आपण पुढे मार्गस्थ होत आहोत. ही जी बुढनेर मैया डावीकडून आलेली आहे, या मैयाच्या प्रवाहातून आपल्याला पुढे मार्गस्थ व्हावं लागेल. आता रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे बुढनेर मैया आपण पार करून आलोय. पाणी खूप जास्त आहे मैयामध्ये या, त्याच्यामुळे सावकाश सावकाश ज्या ठिकाणी उंचवटा असेल त्या ठिकाणी पाय देत आपल्याला पलीकडे मार्गस्थ व्हावं लागतं. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पाठीमागं टेकडीवर जे दिसतंय जमदग्नी ऋषी आश्रम आहे. तिथून आपण या बुढनेर मैयातून आलो आणि या ठिकाणी बघा समोर जाण्याचा अशा प्रकारचा हा मार्ग आहे. याने आता आपल्याला पुढे जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने आपण बाहेर आलो. रस्त्याचं काम चालू आहे या ठिकाणी आणि याच्या शेजारी एक पगदंडी चाललेला आहे. या पगदंडी मार्गाने आपल्याला पुढे बिलगावकडे मार्गस्थ व्हायचंय. आपल्याला वाटलं होतं किनाऱ्याने मार्ग असेल, पण किनाऱ्याने मार्ग नाहीये. बिलगाव या गावातून आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा मार्ग आहे आणि पुढे दिशादर्शक खुणा सुद्धा लावलेल्या आहेत. इथपर्यंत येण्यासाठी कुठल्याही खुणा नव्हत्या, पण इथून पुढे आपल्याला खुणा दिसतात आहे. या खुणांच्या आधारे आपल्याला बिलगाव पर्यंत मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. 2 दिवस आपल्याला नर्मदा मैयाचं दर्शन झालं नव्हतं. या ठिकाणी आपण दर्शन घेतलं. चांगली 1.5 ते 2 तास आपण विश्रांती घेतली नर्मदा मैयाच्या त्या संगमाच्या ठिकाणी. त्याचबरोबर पातालेश्वर मंदिर आहे, त्या ठिकाणी आपण साधना केली आणि या मार्गाने पुढे मार्गस्थ झालो. आता असं वाटतंय बरं झालं आपण 1.5 ते 2 तास त्या ठिकाणी थांबलो, कारण आपल्याला जर असं वाटलं असतं नर्मदा मैयाचा किनारा आहे आता आणि पुढे मार्गस्थ झाला असतो, तर आपल्याला तो जो आनंद आहे तो प्राप्त करता आला नसता. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या पगदंडीने पुढे आल्यानंतर हा मोठा मार्ग लागलेला आहे. या मार्गाने आपण आता पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पुढे आल्यानंतर एक आडवा रस्ता लागलेला आहे, त्याने आपल्याला सरळ सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या रस्त्याने थोडस पुढे आल्यानंतर पुन्हा तो रस्ता संपला आणि हा पगदंडी दिसतोय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. समोरची पहाडी दिसते, त्या पहाडीवरती चढून पुन्हा उतरल्यानंतर बिलगाव हे गाव येईल असं आपल्याला इथल्या ग्रामस्थांनी सांगितलंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या ठिकाणी बघा दिशादर्शक खून लावलेली आहे. इथून आपल्याला उजवीकडे मार्गस्थ व्हायचंय आणि पुढे पहाडीवरती जाणाऱ्या पगदंडीने पुढे पुढे जायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पहाडीवरती सुद्धा दिशादर्शक खुणा लावलेल्या आहेत, त्या खुणांच्या आधारे आपल्याला पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा मार्ग आहे पहाडीवरती चढण्यासाठी. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारे हा अर्धा ते पाऊण किलोमीटरचा चढ आपण चढलोय आणि आता वरती सपाटी लागलेली आहे. त्याच्यानंतर खाली उतार लागणार आहे. आपण या रस्त्याने पुढे मार्गस्थ होत आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पहाडीवरती आल्यानंतर सपाटीला आल्यावर हा जो मार्ग दिसतोय पगदंडी आपल्याला, त्या पगदंडीने आपण सरळ पुढे मार्गस्थ आहोत. चारही बाजूला जंगल आहे. अशा प्रकारचं हे जंगल आहे. या पाठीमागच्या रस्त्याने आपण आलोय आणि या मधल्या पगदंडीने जी दिसते आपल्याला, त्या पगदंडीने आपण पुढे मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पुढे आल्यानंतर अशा प्रकारचा हा दगडातला मार्ग लागलाय आणि थोडासा उतार चालू झालेला आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अर्धी पहाडी खाली उतरून आल्यानंतर समोर एक डांबरी मार्ग दिसतोय. आता त्या ठिकाणी गेल्यावर आपण बघूयात की आपल्याला उजवीकडे जायचंय का डावीकडे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पहाडी उतरून खाली आल्यानंतर या ठिकाणी जो आडवा डांबरी मार्ग दिसतोय, या डांबरी मार्गावरून आपल्याला उजवीकडे डावीकडे न जाता सरळ सरळ पगदंडी मार्गाने या पुढच्या गेट मधून प्रवेश करायचा आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. अशा प्रकारचा हा शेतातला मार्ग आहे. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. जमदग्नी ऋषी आश्रमापासून साधारण 3 किलोमीटर पुढे मार्गस्थ झाल्यावर या ठिकाणी आपल्याला हे बिलगाव दिसायला सुरुवात झालेली आहे. या गावातून आपल्याला सरळ पुढे रामनगरच्या दिशेने मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या परिसरातली शेती सुंदर आहे, जमीनही चांगली आहे, त्याच्यामुळे शेती चांगली दिसते या ठिकाणी. रामकृष्ण हरी नर्मदे हर. शेतातल्या मार्गाने आल्यानंतर सरळ सरळ या गावातून आपण पुढे मार्गस्थ होत आहोत. अशा प्रकारचं हे बिलगाव आहे.
रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. बिलगाव मध्ये आल्यानंतर या ठिकाणी हनुमान मंदिर आहे. त्याच्या बाजूलाच एका सद्गृहस्थानी चाय प्रसादीसाठी आमंत्रित केलं होतं. त्यांची चाय प्रसादी स्वीकारून आपण पुढे मार्गस्थ होत आहोत. हा सरळ सरळ मार्ग आता रामनगर पर्यंत नेऊन सोडेल असं वाटतंय. बघूयात मार्गात काय काय अनुभव येतोय ते. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. थोडंसं पुढे आल्यानंतर या ठिकाणी एक चौक लागतोय. डावीकडे मार्गस्थ नव्हता, आपल्याला सरळ सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. बिलगाव मधून बाहेर पडल्यानंतर पुन्हा आपल्याला एक आडवा मार्ग लागलेला आहे. मुख्य मार्ग दिसतोय मोठा हा. या मार्गाने आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. 2 तारखेला आपल्या खात्यामध्ये नागपूरवरून तेजस्विनीताई विनोद इंगळे यांनी 1001 रुपये रक्कम जमा केलेली आहे आश्रमांमध्ये सेवा म्हणून देण्यासाठी. त्याचबरोबर त्यांनी जो मेसेज पाठवला त्या मेसेजमध्ये त्यांनी सांगितलंय की त्यांचे आई वडील जे आहेत ते रोज आपला व्हिडिओ बघतात आणि त्या व्हिडिओ मार्फत त्यांची मानसिक परिक्रमा चालू आहे. त्याचबरोबर तेजस्विनीताई सुद्धा रोज आपला व्हिडिओ बघतात आणि त्या व्हिडिओतून मानसिक परिक्रमेचा आनंद ते घेतात. सर्व नर्मदा मैयाची कृपा आहे की आपल्या हातून हे कार्य घडत आहे. त्यांनी जी रक्कम पाठवलेली आहे ती रक्कम त्यांचा जो 2 वर्षाचा मुलगा आहे समर्थ विनोद इंगळे याच्या नावे आपल्याला आश्रमामध्ये सेवा म्हणून देण्यासाठी त्यांनी सांगितलेली आहे. तेजस्विनीताईंचं मनपूर्वक आभार. नर्मदा मैया चरणी आपण प्रार्थना करूयात की त्यांना, त्यांच्या मुलाला व त्यांच्या संपूर्ण कुटुंबाला नर्मदा मैया सदा सुख समाधान शांती व उत्तम आरोग्य देव अशी आपण नर्मदा मैया चरणी प्रार्थना करूयात. त्याचबरोबर ज्योतिताई जयस्वाल यांनी पुन्हा एकदा आपल्याला 501 रुपये पाठवलेले आहेत. ज्यावेळेस आपण ओंकारेश्वरला परिक्रमा पूर्ण केल्यानंतर पोहोचणार आहोत त्यावेळेस त्यांनी त्या ठिकाणी कन्या भोजन करण्यासाठी व उरलेली रक्कम ओंकारेश्वरच्या मंदिरातील दानपेटीमध्ये टाकण्यासाठी म्हणून त्यांनी 501 रुपये पाठवलेले आहेत. त्यांचं खूप खूप आभार. नर्मदा मैया चरणी आपण त्यांच्यासाठीही प्रार्थना करूयात की त्यांना सदैव सुख समाधान शांती व उत्तम असं आरोग्य लाभो. रामकृष्ण हरी नर्मदे हर. मी पुन्हा सर्व नर्मदा मैया भक्तांना विनंती करतोय की बरोबर आहे, आपल्याला वाटतंय आपली काहीतरी सेवा नर्मदा मैया चरणी भेटावी, पण आता आपली परिक्रमा थोड्या दिवसावरती आलेली आहे. 15 ते 20 दिवसामध्ये आपण ओंकारेश्वरला पोहोचतोय. त्याच्यामुळे त्यानंतर कोणत्याही आश्रमामध्ये आपल्याला रक्कम देता येत नाहीये आणि 15 ते 20 दिवस पुरेल एवढी रक्कम ऑलरेडी आपल्याकडे शिल्लक आहे आणि तुमची रक्कम सत्पात्री जावी एवढीच माझी प्रामाणिक इच्छा आहे. त्याच्यामुळे मी विनंती करतो की कोणीही रक्कम पाठवू नका, कारण आता आश्रम आपल्याला कमीत कमी लागणार आहेत. आणि जसं जसं आपण ओंकारेश्वर पर्यंत पोहोचू तसे तसे आश्रम मोठे लागतील आणि त्या ठिकाणी देणगी घेतील नाही घेतील हे आपल्याला माहित नाही. याचा अर्थ असा नाही की कन्या भोजनसाठी पाठवा, कन्या भोजनसाठीही पाठवू नका, कारण कन्या भोजनसाठी काय व्यवस्था ओंकारेश्वर मध्ये आहे माहित नाही आपल्याला. ते फक्त रक्कम आपल्याकडनं घेतात आणि पौर्णिमेला आणि अमावस्येला आपण कन्या भोजन करतो असं सांगतात. त्याच्यामुळे आपल्या डोळ्याच्या पलीकडे चालणाऱ्या ह्या गोष्टी आहेत. त्याच्यात किती आपण पडायचं आणि किती नाही हा ज्याचा त्याचा प्रश्न आहे. जर कोणाला अशा पद्धतीची सेवा द्यायची असेल तर तिथं ज्या संस्था आहेत त्या संस्थांचे नंबर मी शेवटच्या दिवशी देईल. तुम्ही स्वतः त्यांच्याशी चर्चा करून ती रक्कम त्यांच्या खात्यामध्ये टाकू शकता. रामकृष्ण हरी नर्मदे हर. बिलगाव मधून बाहेर पडल्यानंतर साधारण 6 किलोमीटर मार्गस्थ झाल्यावर झिना नावाचं हे गाव लागलेलं आहे. याही गावातून आपण सरळ सरळ पुढे रामनगरच्या दिशेने मार्गस्थ आहोत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. बिलगाव मधून या मुख्य रस्त्याला लागल्यावर साधारण 10 किलोमीटर आपण सरळ मार्गस्थ झाल्यावरती या ठिकाणी एक आडवा रस्ता लागलेला आहे. या आडव्या रस्त्याने आपल्याला उजव्या बाजूला मार्गस्थ व्हायचंय. या मार्गाने उजव्या बाजूला मार्गस्थ झाल्यावरती पुन्हा एक रस्ता दिसतोय डाव्या बाजूचा मुख्य, त्या रस्त्याने न जाता आपल्याला सरळ सरळ पुढे मार्गस्थ व्हायचं नर्मदा मंदिरापर्यंत. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. या मार्गाने साधारण 200 मीटर आतमध्ये आल्यानंतर इथे नर्मदा मंदिर स्थित आहे. त्या ठिकाणी आश्रम आहे. आपण या ठिकाणी परवानगीने आजच्या विश्रांतीसाठी राहण्याचा प्रयत्न करूयात. रामकृष्ण हरी नर्मदे हर. रामकृष्ण हरी नर्मदे हर. पाठीमागे जे दिसतंय ते नर्मदा मैयाचं मंदिर आहे आणि त्या ठिकाणीच आश्रम स्थित आहे. या आश्रमामध्ये आपण संध्याकाळच्या परवानगीने आज विश्रांतीसाठी थांबत आहोत. आज सकाळी आपण गुप्तगंगा आश्रमापासून साधारण 32 किलोमीटरचा परिक्रमेतला पडाव पूर्ण करून
या ठिकाणी रामनगर मधील नर्मदा मैया मंदिरापाशी जे स्थित असणारा आश्रम आहे तिथे संध्याकाळच्या विश्रांतीसाठी थांबत आहोत. रामकृष्णारी नर्मदे हर. आता आपण नर्मदा मैया या आश्रमापासून साधारण 200-300 मीटर अंतरावरती आहे त्या ठिकाणी दर्शन घेण्यासाठी चाललोय. दर्शन घेऊयात आणि आजच्या दिवसाला या ठिकाणी थांबूयात. पुन्हा भेटूयात उद्या पुढच्या पडावामध्ये. रामकृष्णारी नर्मदे हर. आश्रमापासून साधारण 200 मीटर पुढे आल्यानंतर या ठिकाणी हा मुख्य रस्ता जो उजव्या बाजूला चाललाय त्यांनी न जाता सरळ सरळ पुढे मार्गस्थ व्हायचंय. रामकृष्णारी नर्मदे हर. या ठिकाणी जर बारकाईने बघितलं तर एखादी प्राचीन वास्तू आहे असं दिसतंय. आपण पहिलं नर्मदा मैयाचं दर्शन घेऊन येऊयात आणि मग नंतर आतमध्ये काय आहे पाहूयात. रामकृष्णारी नर्मदे हर. आपण नर्मदा मैयाच्या पात्राजवळ पोहोचलोय. या ठिकाणी जर पाठीमागं बघितलं आपण तर जी वास्तू दिसत होती ती वास्तू म्हणजे किल्ला आहे. हा राणी महल असं नाव आहे या किल्ल्याचं. आपण तिथपर्यंत जाऊन नंतर बघूयात पुन्हा. आता नर्मदा मैयाचं दर्शन घेऊयात आणि मग तिकडे जाऊयात आपण. रामकृष्णारी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण नर्मदा मैयाच्या पात्राजवळ पोहोचलोय. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्णारी नर्मदे हर. त्याचबरोबर या ठिकाणी आपल्याला सूर्यदेवांचंही मावळतीचं दर्शन होतंय. ओम श्री सूर्याय नमः. रामकृष्णारी नर्मदे हर. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्णारी नर्मदे हर. अशा प्रकारे आपण नर्मदा मैयाजवळ पोहोचलोय. नमामि देवी नर्मदे नर्मदे हर. रामकृष्णारी नर्मदे हर. रामकृष्णारी नर्मदे हर. त्या महालापाशी आपण पोहोचलोय. रामकृष्णारी नर्मदे हर. खूप सुंदर असा मोठा महल आहे हा. आतमध्ये जाण्यासाठीची वेळ संपलेली आहे. आपल्याला आता आतमध्ये जाता येत नाही. या महलाबद्दलची माहिती या ठिकाणी लिहिलेली आहे. ती माहिती तुम्ही व्हिडिओ पॉज करून वाचू शकता. मध्य प्रदेशमधील जे मंडला राजवंश होतं त्या मंडला राजवंशच्या 54व्या पिढीतला जो राजा होता प्रेमनारायण त्यांनी हे सर्व काही निर्माण केलेलं आहे या ठिकाणी. रामकृष्णारी नर्मदे हर. आपण आश्रमाकडे मार्गस्थ होऊयात.